महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम स्वर्गीय आबांनी केलं। आपले उमेदवार कोळी मॅडम आहेत। मी काल परवा माझे आमदार कैलासवासी कोळी साहेबांच्या घरी राहिला होतो। या शहराला सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, फार मोठा वारसा, फार मोठी परंपरा जपलेली आहे। आज माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की वाडवडिलांनी जी पुण्याई, वाडवडिलांनी जी परंपरा आपल्या शहराची, आपल्या तालुक्याची सुसंस्कृत राजकारणाची घालून दिलेली आहे, ती परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करावं लागेल। गेल्या 10 वर्षातली परिस्थिती बघितली। कोळी साहेबांच्या घराकडे गेल्यानंतर मला कळालं देशातलं सर्वोच्च पद त्यावेळेस त्यांच्या नेत्यांकडे असताना अनेक निर्णय त्यांना विचारल्याशिवाय त्या काळामध्ये इथं होत नव्हते। जयप्रकाश नारायणांना सुद्धा मांडी घालून तासगाव मध्ये त्यांच्या घरी बसावं लागलं। इतकी वैभवशाली परंपरा आपल्या शहराची आहे। तो इतिहास आठवताना अर्जुन दादा आता स्टेजच्या मागचं उदाहरण तुम्ही सांगत असताना आमच्यासारख्याला लाज वाटली की आबा गेल्यानंतर 10 वर्ष या शहराची राजकीय उंची काय ठेवण्याचा प्रयत्न झाला। आज जमिनींच्या हव्यासापोटी वडीलधाऱ्यांचं वय बघितलं जात नाही। त्या घटनेचा, त्या दिवशीचा मी साक्षीदार आहे अर्जुन दादा। संध्याकाळी 4-5च्या वेळीची घटना असावी म्हणून आपला फोन झाला। मला त्यांनी सांगितलं की स्टेजच्या मागच्या असलेल्या जमिनीच्या हव्यासापोटी या शहराच्या पटवर्धन राजांना मारहाण झाली, त्यांना कानाखाली मारण्यात आली। राजकीय आयुष्यामध्ये काम करत असताना एक प्रसंग असतो, वेळ असते की जिथं आपण स्वतःला सर्वोच्च समजायला चालू करतो। या शहरातल्या लोकांना माझ्याशिवाय पर्याय नाही या आविर्भावात काही लोक आवडत होते। माझ्याशिवाय तालुक्याचं राजकारण पुढे जात नाही या आविर्भावात काही लोक आवडत होते। कधी कधी ज्या ठिकाणी आपली सभा होतीये लोक आम्हाला सांगायचे की आबा सुद्धा इथनं आत कधी जात नव्हते असं आम्हाला काही लोक अनेक वेळेला सांगायचे। फार लांब जात नाही। बाजार समितीची निवडणूक झाली, ठरवून पागा गल्लीत त्यावेळेस मतदान केंद्र घेतलं गेलं आणि तिथं मतदान केंद्र घेऊन 11 वाजता सकाळी काट्या आणून ठेवल्या होत्या। 4 वाजता त्यावेळेस दिनकर दादा असतील, अगदी जुन्या जाणत्या लोकांना सुद्धा मारहाण त्यावेळेस इथं झाली। त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्धार केला नगरपालिकेची निवडणूक गेली अनेक दशक बिनभांडणाची झाली नाही असं मला लोक सांगत होते। मागच्या विधानसभेला प्रचार करत असताना अनेक कार्यकर्ते मुठीत जीव घेऊन प्रचार करत होते। प्रचारादरम्यान काही कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की दादा घराकडे माणसं पाठवायला लागल्यात, काहींना फोनवरून धमक्या दिल्या जातात। पण या सगळ्या प्रवृत्तीला या शहरातल्या लोकांनी उत्तर दिलं। मला विधानसभेला 2,500 पेक्षा जास्त मताधिक्य या शहरातल्या लोकांनी दिलं। आता ही